पुढची बातमी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ न देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। कर्जमाफीमुळे सरकारवर वाढलेला आर्थिक भार कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला असून शेतकऱ्यांना वर्षाला मिळणारी 6,000 रुपयांची मदत यामुळे थांबेल। यामुळे कर्जमाफी योजनेचे लाभ घेणारे 56 लाख शेतकरी नमो योजनेतनं एका वर्षासाठी बाद होणार आहेत। तर दुसरीकडे कृषी विभाग कमी लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांना हा निधी सुरू ठेवण्याचा विचार करतोय। यावर कृषी मंत्र्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, तर बघूया कृषी मंत्री काय म्हणाले ते। त्याचे 2 हप्ते अद्यापर्यंत मिळाले नाहीत शेतकऱ्यांना। तकले काही शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेतील, त्यांना वर्षभर पुढे शेतकरी सन्मान नमो योजना जे ते मिळणार नाही। खरं काय नक्की बाबतीमध्ये मंगळवारी गेल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी या बाबतीमध्ये बोलणार आहे। 2025 मध्ये जी अतिवृष्टी 56 लाख शेतकऱ्याला त्याचा उपयोग होणार आहे। आपल्याला माहिती आहे 31-32 लाख जे शेतकऱ्यांची यादी सरकारने अपलोड केलेली आहे। पहिली यादी 2 लाखाच्या आतली लागणार आहे, त्यानंतर 2 लाखाच्या वरची लागणार आहे, ओटीएस आपण त्याला म्हणतो। तिसरी यादी प्रोत्साहनची लागणार आहे। त्यामुळे हा आता सन्मान नमो योजना जी आहे त्याचे 2 हप्ते अद्यापर्यंत मिळाले नाहीत शेतकऱ्यांना। तकले काही चर्चा आहे या बाबतीत मार्केटमध्ये अशी चर्चा होती की जे शेतकरी कर्जमाफीचा लाभ घेतील त्यांना वर्षभर पुढे शेतकरी सन्मान नमो योजना जे ते मिळणार नाही। खरं काय नक्की या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे खरं सांगतो, ही सहकारी विभागाकडून डायरेक्ट ही नोट आम्ही आपल्या माध्यमातून आम्हाला हे समजलेलं आहे। या बाबतीमध्ये मंगळवारी गेल्यानंतर चौकशी करून या बाबतीमध्ये काय धोरण आखलं पाहिजे, मी या बाबतीमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी या बाबतीमध्ये बोलणार आहे। 2025 मध्ये जी अतिवृष्टी आपल्याला माहिती आहे 31-32 लाख जे शेतकऱ्यांची यादी सरकारने अपलोड केलेली आहे। त्यामध्ये शेतकऱ्यांची जी रक्कम बँकेला कळवली जरी कमी आली असली, वरची रक्कम ही बँकेने त्याला माफी द्यायची। तर आपल्या माध्यमातून मला शेतकऱ्यांना सांगायचंय, अजिबात काळजी करू नका। हेअरकट काय बँक काय बघू नका। तुम्ही समजा 1 लाख रुपये कर्ज घेतला असेल आणि जर तुमची यादीमध्ये 40,000 रुपये रक्कम आली असेल तर वरचे 60 रुपयाची माफी ती त्या बँकेने द्यायची। तसा बँकेचा आणि आमचा करार झालेला आहे। त्यामुळे त्यांनी काळजी करू नये। तुमचं 1 लाख रुपये तुम्हाला ही माफी मिळणार आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला नवीन पीक कर्ज हे मिळणार आहे। काही शेतकऱ्यांकडून या कर्जमाफीवर आरोप देखील केला जातोय की निवडणुकीच्या काळात देवेंद्र फडणवीसांनी असं आश्वासन दिलं होतं की आम्ही 7/12 कोरा करू। आता 7/12 जो आहे तो म्हणल्याप्रमाणे कोरा नाही दिला, माफी दिली सरकारनं, ते कौतुकास्पद आहे। पण फडणवीसांची घोषणा होती की आम्ही 7/12 कोरा करू, असे मंत्री काय 7/12 कोरा करण्याची ही अडचणी काळाची मदत काय छोटी नाही। कदाचित आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये वगैरे थोडी रक्कम आपल्याला वाटत, पण विदर्भ मराठवाड्यामध्ये लोक खूप शेतकरी खुश आहेत, सरकारचं कौतुक करतायत, आमचं कौतुक करतायत आणि खूप चांगला निर्णय घेतला। मला मेसेज आहे तुमच्या माझ्या मोबाईलमध्ये तुम्हाला दाखवतो, हजारो मेसेज येतात। खूप चांगला आमच्यासाठी निर्णय घेतला। अडचणीच्या काळामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याला मदत केली, असे मेसेज आम्हाला येत आहेत। त्यामुळे निश्चित प्रकारे ठीक आहे। शेवटी कुठली एखादी योजना किंवा कुठली आपण जाहीर केलं तर सगळ्यांचं समाधान होईल असं मी म्हणणार नाही, परंतु जास्तीत जास्त आपण शेतकऱ्यांचं समाधान या माध्यमात समाधान मानण्यापेक्षा शेतकऱ्याला सहकार्य करण्याची भूमिका, मदत म्हणणार नाही, सहकार्य त्याला स्वतः परत उभा करण्याची भूमिका ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे। राज्याचा कृषी मंत्री म्हणून मी त्यांचा आभार मानतो। मी तुम्हाला आज सांगतो, टप्प्याटप्प्याने सगळं व्यवस्थित होईल। 56 लाख शेतकऱ्याला त्याचा उपयोग होणार आहे। पहिली यादी 2 लाखाच्या आतली लागणार आहे, त्यानंतर 2 लाखाच्या वरची लागणार आहे, ओटीएस आपण त्याला म्हणतो। तिसरी यादी प्रोत्साहनची लागणार आहे। त्यामुळे आता प्रोसिजर सुरू राहणार आहे, वर्षभर प्रोसिजर सुरू राहणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये आणि पुढचं बँकेला व्याज आणि बँकेचं त्यांचं जे व्याज आहे 31 मार्च नंतरचं 1 एप्रिल नंतरचं व्याज त्या बँकांनी सोसायचं, असं आम्ही शासनाने क्लिअर कट सगळ्या बँकांना सूचना दिलेल्या आहेत।